नारळ पडलंय झाडाचं. उन्हाळ्यामध्ये हे उन्हाने सुकलेत नारळ आणि आता हवेने पडलेत. बघू शकता हे बघा, ह्या झाडाचं नारळ पडले. नारळाचं झाड भरपूर सुकलेत नारळ. बघा ना किती पाणी आहे त्यामध्ये भरपूर. झाडाचं नारळ पडलेले खूप वेगळीच मजा आहे याच्यामध्ये. आता तुम्ही पण तोडता ना भाऊ? कोराडने लागायची भीती वाटते. लवकरच बघा गाईस. हां वाव, बघा गाईस सुंदर पाणी. थांबा 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 थांबा. काय जबरदस्त एकदम वाटतंय ते व्हाईट शुभ्र एकदम ना नारळ. जबरदस्त भाऊ तो. फायनली गाईस खाल्लं आम्ही. हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही भाऊ आणि मी आलो तिकडे रोडवरती. सकाळचं वातावरण खूप फ्रेश आहे आणि भाऊ म्हणाले चला आपण मळ्यामध्ये जाऊया फेरफटका मारायला. कारण मळ्यामध्ये पण सकाळी सकाळी ते जातात रोज नेहमी आणि खूप मळ्यामध्ये पण भारी वाटतं, एक सुंदर वाटतं मळ्यामध्ये. आणि गावचं वातावरण गाईज तुम्ही बघू शकता, खूप सध्या चांगलं आहे. पाऊस नाही इकडे आमच्या इकडे, पण हवा वगैरे भरपूर येते. तर भाऊ आणि आम्ही आता मळ्यामध्ये जाणार आहोत गाईज. जाऊया मळ्यामध्ये. जाऊ मळ्यात फेरफटका मारायचा. चालतंय. हा आणि बघू शकता गाईज तुम्ही आता हे बाजूचा व्ह्यू इकडे खूप सुंदर आहे गावचा. नारळाचं झाड पण आहे इकडे. हा हायवे आहे समोर. इकडे समोर मळा आहे त्या बाजूला. हा हायवे इकडे परतूरला जातो, डायरेक्ट परतूर सिटीला. जायचं मळ्यामध्ये. गाईज बघू शकता गावचा हा सीन खूप सुंदर आहे. कुठे चालले? जवळच का? बरोबर, मस्त आहे मस्त आहे. आज जाणार आज तपोनने आज जाणार. हा आम्हा चाललेत तिकडे बैलजोडी घेऊन शेतामध्ये. खूप सुंदर दृश्य आहे गाईज, खूप सुंदर. चला तर गाईज आता मळ्यामध्ये जाऊया भाऊ बरोबर. गाडीवर बसतो. मळ्यामध्ये बरं वाटतं जरा. सकाळी सकाळी वातावरण खूप छान आहे. बघा इकडे खूप हिरवगार आहे गाईज. ऊस लावलेला. ऊस आहे ना? बघा गाईज मळा आहे समोर. ही मळ्याची वाट आहे. संपूर्ण ऊस आहे गाईजा. त्यांनी ऊस लावलाय. खूप छान आलाय ऊस इकडे भरपूर. बघा गाईज मळ्यामध्ये खूप सुंदर वातावरण आहे. हवा येते खूप छान. आम्ही नेहमी इकडेच येतो. निसर्गरम्य वातावरण आहे. खूप भारी वाटते एकदम. बघा गाईज इकडे काय लावलंय भाऊ? हे सोयाबीन लावली गाईज इकडे. पण पाऊस नाहीये त्यामुळे थोडस झाडांची वाढ नाही झाली पिकांची गाईज. नाहीतर भरपूर वाढली असते. आता म्हणजे समोर आंब्याचं झाड आहे, इकडे आपली विहीर आहे, सोलार पॅनल लावलेले आहे. गाईचं वासरू गाईज काय घाबरतले ना, तो लांब पळतो गाईज त्याच्याजवळ गेल्यावरती. इकडे सोयाबीन लावले भाऊ सर्व. अच्छा, सोयाबीन लावले गाईज इकडे सर्व. हे बघा नारळाचं झाड आहे गाईज. वातावरण खूप छान आहे मळ्यामध्ये. जबरदस्त वाटतं. आता पाऊस नाहीये. पाणी आहे ना विहिरीला. पाणी खाली गेले पण आहे पाणी विहिरीला गाईज. नाही राहू द्या.
चालू करता काय? आज सुट्टी आहे भाऊ तुम्हाला ना? या गाई आहेत दोन्ही पण. गाईच बघू शकता. गाई इकडे दूध देते का गाय? किती देते तरी? 1 लिटर 2 लिटर ना? गाईज ही गाय 10 ते 12 लिटर किंवा मग 10 लिटर दूध देते. खूप छान आहे गाय. भारी हो तुमची गाय. आता मी जर जवळ आलो तर लगेच लांब जाईल ना. हो बघा, जनावरांमध्ये पण खूप प्रेम असतं गाईज. भारी वाटतात. ही इकडे एक आहे गाईज. 2 आहेत ना. काय ही आगाव आहे का? ही जरा मार्की गाय आहे गाईज. जवळ येऊ देत नाही सहसा. खूप गावचं वातावरण खरंच गाईज खूप छान वाटतंय. बघा हे निसर्गरम्य वातावरण आहे. हे वासरू तर खूप भारी हो. वासरू खूप छान आहे गाईज. पण ते सारखं पळतंय. जवळ आलं की पळतो वासरू. बघा गाईज खूप सुंदर हवा सुटली आहे इकडे. खूप भारी वातावरण आहे गाईज इकडे. खरंच गावाला ना वेगळंच फील होतं गाईज. स्ट्रेस नाही, टेन्शन नाही, काहीच वाटत नाही. खूप भारी वाटतं. मुंबईला तर सारखी धावपळ असते गाईज. कामावर जाण्याची, घरी येण्याची भरपूर काय कामं असतात. गावी खूप फ्रेश वाटतं, भारी वाटतं. खूप छान आहे गावी. आता गाईला पाणी पाजतात आहे. पाणी टाकलंय. पाणी नाही पित? पेल पेल. हिला तहान लागली वाटते. ती नाही पिली, ही पिली. नारळ पडलंय झाडाचं. उन्हाळ्यामध्ये हे उन्हाने सुकलेत नारळ आणि आता हवेने पडलेत. बघू शकता. हे बघा, ह्या झाडाचं नारळ पडले. नारळाचं झाड भरपूर सुकलेत वरती. काय अजून 4-5 नारळ ते पण पडतील. खूप छान आहे हो. पण खायला मजा आहे भाऊ तुमची. नारळ बघा ना किती पाणी याच्यामध्ये भरपूर. आम्हाला झाडाचं नारळ पडलेलं खूप वेगळीच मजा आहे याच्यामध्ये. आता तुम्ही नेहमी भेटतात तुम्हाला हे नारळ? अरे बापरे, म्हणजे नशीब आहे आपलं, लक आहे नारळ मिळाल. चला आपण इकडे बसूया साईडला. मग कशाने फोडणार? फोडणार ना. खूप छान आहे पण फोडा मग. आहे त्यांच्या वेगळ्या गावठी ट्रिकनी स्क्रूड्रायव्हर आणि पक्कड आणली. चालू आहे त्यांचं काम. हे बघा, फोडायला सुरुवात केली. सांभाळून करा पण हाताबी त्याला लागायच्या. काय लागत नाही. हो ना, घाई गडबडीमध्ये लागायची काहीतरी. आणि गाईज बघू शकता तुम्ही बाजूला. आता हे बघा, ही सोयाबीन लावलेली शेती आहे. किती सुंदर दृश्य आहे ना हे गावचं. मुंबईला हे काहीच बघायला मिळत नाही. हे आंब्याचं झाड आहे इकडे. आंब्याच्या झाडाखालीच आम्ही बसलोत. हवा तर खूप छान येते आता इकडे. स्क्रूड्रायव्हरचं दुसरं होतं. स्क्रूड्रायव्हरचा हा, पण झाला सांभाळून करा बाबा. हा हो रे. कधी आले? जस्ट. अच्छा, फोडायचे ना. हे काय फोडायला सुरुवात केली त्यांनी. भारी ट्रिक आहे तुमची. स्क्रूड्रायव्हर आणि पकडणी. यायला अर्ध होतं तोडलं त्यांनी. कुऱ्हाडणी पण तोडता ना भाऊ. कुऱ्हाडणी लागायची भीती वाटते. बरोबर. त्याला हे करायचं, सांगायचं, नंतर बघा बघून घे. हो तसं.
तरी त्यांनी काढलं लवकरच. नारळ खायला. बघा गाईज, पूर्ण नारळ भाऊंनी फोडले. पूर्ण नारळ सोडलं भाऊंनी. फक्त आता फोडून खायचं राहिलं. पूर्ण सोडले, दाखव इथला. आयला भारी ट्रिक आहे हो तुमची. नारळ मोठं छिद्र पाडलं ना. हां, वाव, बघा गाईज, सुंदर. ते बघा गाईज, नारळ पाणी भाऊंनी काढले आता शेवटी फायनली सगळं. मस्त पाणी निघालं हो, भरपूर निघालं पाणी. आणि खरंच काय जबरदस्त एकदम वाटतंय ते व्हाईट शुभ्र एकदम ना नारळ. जबरदस्त भाऊ तुमची ट्रिक आहे खरंच. फक्त पक्कड आणि स्क्रूड्रायव्हरने त्यांनी फोडलं आहे. पुढे करा थोडं भाऊ, दाखवा ते नारळ. वाव, जबरदस्त, एक नंबर. फायनली गाईज खाल्लं आम्ही. जाऊन नारळ फोडलं. खूप भारी, टेस्टी एकदम खायला, जबरदस्त. भाऊ पण खातात आहे आता नारळ. गाईज आता फायनली आम्ही मळ्यामध्ये आलो, भाऊ आणि मी. आणि खूप काय मजा केली मळ्यामध्ये. भाऊंनी नारळ वगैरे काढले. नारळ पडलं झाडाचं ते पण काढलं. ते फोडून आम्ही खाल्लं. खूप काय एन्जॉय केला आहे मळ्यामध्ये गाईज आम्ही. आणि खूप भारी वाटलं ॲक्च्युली आज खरंच मळ्यामध्ये. वातावरण तर एवढं सुंदर आहे ना मळ्यामध्ये, तर घरीच जावं वाटत नाही गाईज, है ना भाऊ? खूप सुंदर वातावरण, घरी जायला मनच होत नाही. पण काय करणार गाईज, आता घरी थोडं जायचं आहे, काम आहे. त्यामुळे आता मळ्यामध्ये आम्ही पूर्ण फेरफटका मारला आहे. नारळ वगैरे, नारळ पाणी पिलो, नारळ खाल्लं, भाऊन नारळ तोडलं आहे. आणि आता निवांत बसलो होतो. पण आता थोडं बाहेर जायचं आहे गाईज, त्यामुळे आम्ही आता हा ब्लॉग इथे सेंड करूया. बघा नारळाचा खूप भारी, टेस्ट खूप छान आहे. खूप टेस्टी नारळ. नारळामध्ये वेगळाच गोडवा आहे गाईज. हा ब्लॉग आपण गाईज इकडे सेंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज. बाय बाय गाईज.